बीडचा पालकमंत्री कोण हा प्रश्न सरपंच देशमुख हत्या प्रकरणानंतर राजकीय वर्तुळामध्ये वारंवार विचारला जातोय। अशातच आता अजित पवार यांनी बीडचं पालकमंत्री पद स्वीकारावं अशी मागणी केली जाते। पालकमंत्री अजित पवार यांनी पालकमंत्री व्हावं। बीडमध्ये नेमकं काय सुरू आहे हे त्यांना समजेल अशी मागणी बजरंग सोनावणे यांनी केलेली आहे। अजित पवार पालकमंत्री झाले तरी चालतील असं सुरेश धस यांनी देखील म्हटलेलं आहे। मी पहिल्या दिवसापासून एकच मागणी करतोय की बीड जिल्ह्याचं पालकमंत्री पद कुणी घ्यावा। हा जरी त्या सरकारमधील तिन्ही पक्षाचा निर्णय असला तरी सुद्धा एकदा जर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जास्त असल्यामुळे त्याचा क्रायटेरिया लावून किंवा राष्ट्रवादीचा जिल्हा म्हणून जर राष्ट्रवादी काँग्रेसकडे ते जाणार असलं तर ती स्वतः अजितदादांनी ती पालकमंत्रीपद घ्यावा ही माझी मनातूनची इच्छा आहे। तिचे कारण असं आहे की एकदा ते पालकमंत्रीपद दादांकडे आलं की दादांना कळेल की या जिल्ह्यात काय काय झालं मागच्या 5 वर्षात। त्याच्यामुळे दादांनी जर स्वतः पालकमंत्रीपद घेतलं तर मी त्याचं कौतुकच करीन आणि त्यांचं स्वागतही करीन। आमची पहिली पसंती ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आहे आणि जर मुख्यमंत्री नाही झाले तर अजितदादा झाले तरी चालतं, आम्हाला काही अडचण नाही। अजितदादा आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री झाले तर हा जिल्हा सुद्धा जसं ते स्वतःचा सारखा सरळ करतील अजितदादा सुद्धा करतील, कारण अजितदादांच्या हाताखाली मी काम केलेलं। येड्या वाकड्या गोष्टी त्यांना जमत नाही, ते स्पष्टपणे सांगतात हे भांगारे हे करू नका। बीडचं पालकमंत्रीपद धनंजय मुंडे यांच्याकडे देऊ नका अशी वारंवार मागणी होत होती। मात्र आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पंकजा मुंडे बीडच्या पालकमंत्री होणार नाही असं स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे। बीडचं पालकमंत्रीपद राष्ट्रवादी काँग्रेसकडेच राहणार असल्याचंही त्यांनी सांगितलेलं आहे। राष्ट्रवादी काँग्रेसनं आता ठरवायचं आहे की पालकमंत्री कोणाला करायचं असं बावनकुळे यांनी म्हटलेलं आहे। बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद राष्ट्रवादीकडे हे पूर्वी होतं, आताही त्यांनी मागितलेलं आहे त्यांच्या यादीमध्ये, आणि त्यांना जेव्हा ते जाईल त्या ठिकाणी पालकमंत्री कोण नेमाचा अधिकार त्यांच्या पक्षाचा आहे, त्यामुळे त्या पक्षाने निर्णय करायचा आहे। नाही, येणारा काळच ठरवेल, कारण जनतेचा रोष काही लोकांवर आहे। कारण ज्या पद्धतीनं मागच्या काळात सत्तेचा वापर बेमुरवतखोरपणे काही लोकांना दिलेला असताना दुसऱ्या लोकांनी वापरला, म्हणजे अक्षरशः प्रशासन जे प्रशासनात नसणाऱ्या लोकांच्या इशाऱ्यावर डोलत होतं, नाचत होतं, ते तर निश्चित थांबलं पाहिजे। शेवटी प्रशासनिक यंत्रणा राज्य एक संकल्पना आहे, अशा पद्धतीनंच राज्य चाललं पाहिजे। बीडमध्ये सगळं गुंडाळून ठेवलेलं होतं। मला असं वाटतं निश्चित जर सरकारने अजितदादांनाही निर्णय द्यायचा निर्णय घेतला असेल तर तो चांगला निर्णय होईल।